हाय फ्रेंड्स, जसं की मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओ सिद्धनाथाचं तुम्ही बघू शकता. सगळ्यात आधी तर आम्ही बस पकडून यात्रेसाठी आलेलो आहोत. तर इथे खूप गर्दी आहे. तसं तर मी कधी आले नव्हते, मी पण फर्स्ट टाईमच आले, त्याच्यामुळं मला इथली काही माहिती माहीत नाही आहे. तर मी माझ्या मिस्टरांकडून थोडीफार माहिती घेतलेली, ती तुमच्याशी शेअर करते. तुम्ही बघू शकता इथे म्हणजे खूप गर्दी वगैरे होती. तर कसं आहे की सिद्धनाथ भगवान म्हणजे पण एक भगवान शिवांचंच अवतार आहे असं मानलं जातं आणि ते नवसालाही पावतात. तर चैत्र महिन्यामध्ये तसे लांबून लांबून म्हणजे खूप लोक येतात, कर्नाटकपासून खूप लांबून लांबून. हे त्यांचं वाहन होतं, तुम्ही बघितलं. आणि तसंच कसं आहे की सिद्धनाथाचं म्हणजे कसं असतं की जसं वर्षातनं एकदाच म्हणजे ही यात्रा असते आणि खूप लांबून लांबून लोक येत असतात. आणि इथे असं म्हणलं जातं की आजच्या दिवशी वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या सासनकाठी आणल्या जातात. तर सासनकाठी म्हणजे मी तुम्हाला दाखवते ती देखील. तर तिचाही मान आजच्या दिवशी खूप असतो आणि स्पेशली तिच्या आशीर्वादासाठी म्हणून पण लोक जातात इथे. तर तुम्ही बघू शकता इथे म्हणजे हे मंदिर आहे सिद्धनाथाचं, म्हणजे पूर्ण गर्दी आहे. तुम्ही बघताय की गुलालाने संपूर्ण लोक म्हणजे हे झालेले आहेत, भरलेले आहेत. तर ही जी काठी दिसते ही सासनकाठी आहे आणि ह्या सासनकाठीचा मान असतो आजच्या दिवशी. मोठ्या छोट्या वेगवेगळ्या गावांमधून येतात आणि या सासनकाठीवरती लोक सुक्या खोबऱ्याच्या वाट्या आणि गुलाल उधळतात, तुम्ही बघू शकता. तर ते देखील देवाचाच आशीर्वाद आहे असं म्हणलं जातं. आणि तसंच इथे लहान मुलांना म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर घेऊन येतात आणि त्याचं वजन वगैरे करून सुकं खोबरं आणि गुलाल ते इथे उधळलं जातं. तुम्ही बघू शकता इथे म्हणजे मस्त असं, मला तर खूप आवडलं. आणि तुम्हालाही कसा वाटला हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.